नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तुम्ही एखादी डिग्री कंप्लीट केली असेल आणि तुम्ही जर डिग्री सर्टिफिकेटसाठी जर अप्लाय केलं नसेल तर डिग्री सर्टिफिकेटसाठी कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लाय करायचं त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिल 2024ची एक्झाम देऊन तुम्ही जर डिग्री कंप्लीट केली असेल किंवा 2023मध्ये 2022मध्ये किंवा 2021मध्ये जर तुम्ही डिग्री कंप्लीट केली असेल ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी अप्लाय फॉर सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। आणि जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी इथे तुम्हाला जेव्हा रेग्युलरचे फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्हाला अप्लाय करावं लागेल। तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 2024 आणि एप्रिल 2025ची एक्झाम दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी रेग्युलरचे फॉर्म चालू होतील, कदाचित जुलै ऑगस्टच्या दरम्यान चालू होतील, तेव्हा तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल रेग्युलर डिग्री सर्टिफिकेटचा, तेव्हा तुम्हाला अप्लाय करायचा आहे ओके। तर या व्हिडिओमध्ये आपण ज्यांची डिग्री आधीच कंप्लीट झाली आहे त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि त्याची माहिती बघणार आहे ओके। तर मित्रांनो, तुम्हाला हे दोन ऑप्शन समजले असेल की ज्यांची डिग्री आधीच कंप्लीट झाली आहे त्यांनी सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओके। आणि जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी रेग्युलर डिग्री सर्टिफिकेटचा जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर आता आपण बघूया की कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करा आणि त्यानंतर युनिपुणे अशा पद्धतीने सर्च करा आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट येईल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। तर इथे तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शन अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। तर इथे तुम्हाला अप्लाय फॉर सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। ज्यांची डिग्री आधीच कंप्लीट झालेली आहे त्यांनी सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आणि जे विद्यार्थी 2025मध्ये एक्झाम देणार आहेत आणि 2025मध्येच तुम्ही अप्लाय करणार आहात तर तुम्हाला इथे रेग्युलरचा ऑप्शन दिसेल ओके। रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट अशा पद्धतीने तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अप्लाय करावं लागेल। पण आता आपण या व्हिडिओमध्ये ज्यांची डिग्री आधीच कंप्लीट झालेली आहे म्हणजेच 2024मध्ये 2023मध्ये 2022 किंवा 2021मध्ये कंप्लीट झाले असेल तर आपण त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये माहिती बघत आहे ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर त्यानंतर खाली तुम्हाला इथे फीबद्दल माहिती दिलेली आहे की तुम्हाला किती फी भरावी लागेल। तर तुम्ही जर रेग्युलर डिग्री सर्टिफिकेटमध्ये जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी 310 रुपयाचं इथे पेमेंट करावं लागेल। आणि तुमचा जर प्रोफेशनल कोर्स असेल तर इथे तुम्हाला 410 रुपयाचं पेमेंट करावं लागेल ओके। आणि जर इथे तुम्हाला डेट दिलेली असते ओके, तुम्ही जर त्या डेटमध्ये जर फॉर्म भरला नाही तर तुम्हाला इथे लेट फी लागणार आहे। तर लेट फी तुम्हाला इथे 250 रुपये लागणार आहे नॉन प्रोफेशनलसाठी। तर तुम्हाला इथे 310 प्लस 250 हे तुम्हाला ॲड करावं लागतील। आणि जर तुमचा प्रोफेशनल कोर्स असेल तर 410 प्लस 400 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला इथे फी भरावं लागेल। आणि जर तुम्ही सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेटसाठी जर अप्लाय करत असाल तर आता आपण जे अप्लाय करत आहे ते सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेटमध्ये आपण अप्लाय करत आहे। तर इथे विदिन 5 इयर्स तुम्हाला नॉन प्रोफेशनलसाठी इथे 1000 रुपयाचं पेमेंट करावं लागेल आणि प्रोफेशनल कोर्स असेल तर 1500 रुपयाचं पेमेंट करावं लागेल ओके। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील तर तुम्हाला इथे 1100 रुपये नॉन प्रोफेशनलसाठी आणि प्रोफेशनल कोर्ससाठी इथे तुम्हाला 1800 रुपये भरावे लागतील। तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला फीबद्दल माहिती दिलेली आहे, हे तुम्ही इथे बघू शकता ओके। इथे तुम्हाला अप्लाय फॉर सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला स्टुडंटसाठी ऑप्शन दिसेल। तर इथे क्रिएट अकाउंट आणि लॉग इन तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील। तर तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही अकाउंट तयार केलेलं असेल त्यामुळे तुम्हाला इथे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल। तर इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला पहिला ऑप्शन ईमेल आय डीचा दिलेला आहे आणि त्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला मोबाईल नंबरचा दिलेला आहे। तर तुम्ही इथे कोणता पण एक ऑप्शन तुम्ही चॉईस करून तुम्ही लॉग इन करू शकता। तर इथे तुम्ही मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर फिल करावा लागेल। तर एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे ओके। आणि त्यानंतर पासवर्ड इथे फिल करा। जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे।
त्यानंतर असा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ओके. आणि त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा इथे फिल करा. आणि त्यानंतर इथे हा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथे फिल करा. आणि पुढे तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी दिसेल. ओके. आणि तुमचा इथे मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल. तर तुमच्या ईमेल आय डीला आणि मोबाईल नंबरला एक OTP सेंड केला जाईल. तर इथे तुम्हाला जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा इथे फिल करा. इथे तुम्हाला हा कोड फिल केल्यानंतर तुम्हाला सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. ओके. तुमच्या ईमेल आय डीला आणि मोबाईल नंबरला OTP येईल. ते दोन्ही पण OTP तुम्हाला इथे फिल करावं लागतील. ओके. तर इथे क्लोज करा. आणि त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डीचा OTP फिल करायचा आहे. आणि त्यानंतर मोबाईल नंबरचा OTP इथे फिल करा. त्यानंतर इथे तुम्हाला जो कोड दिलेला आहे तो कोड इथे फिल करा. आणि पुढे तुम्हाला व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी दोन्ही पण OTP फिल केलेले आहेत. पुढे तुम्हाला इथे हा कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा इथे फिल करा. आणि त्यानंतर व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल, OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, नाऊ चूज युअर न्यू पासवर्ड. तर इथे क्लोज करायचं आहे. आणि इथे तुम्हाला न्यू पासवर्ड तयार करायचा आहे. तर इथे तुमचा नवीन पासवर्ड इथे तुम्ही फिल करा. मित्रांनो, पासवर्ड फिल करताना तुम्हाला फक्त इथे अल्फाबेट आणि नंबर्स फक्त यूज करायचे आहेत. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इथे तुम्ही कोणताही स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. तुम्हाला इथे दिसत असेल एंटर न्यू पासवर्ड, ओनली अल्फाबेट्स अँड नंबर्स अलाउड. तर इथे फक्त अल्फाबेट आणि नंबर्स तुम्ही इथे फिल करा. आणि इथे परत कन्फर्म न्यू पासवर्ड, इथे परत तुमचा पासवर्ड इथे कन्फर्म करा. आणि त्यानंतर रिसेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल, न्यू पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. ओके. तर तुमचा पासवर्ड इथे सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल. पुढे तुम्हाला गो टू लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल. तर इथे मला लॉग इन बाय यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर दोनपैकी एक ऑप्शन तुम्हाला इथे चॉईस करायचा आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर फिल करा. ओके. त्यानंतर तुमचा पासवर्ड, तुम्ही आता जो पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड इथे फिल करा. आणि त्यानंतर इथे तुम्हाला कोड दिलेला आहे कोड इथे फिल करा. आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल. तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल. त्यानंतर तुमचा इथे PRN नंबर, तुमच्या कोर्सचं नाव, त्यानंतर तुमचा एक्झाम पॅटर्न, तुमच्या कॉलेजचा इथे पिनकोड दिसेल आणि कॉलेजचं नाव दिसेल. इथे तुमचं नाव दिसेल. त्यानंतर इथे तुमचं मदर नेम दिसेल. तर अशा पद्धतीने संपूर्ण तुमची माहिती दिसेल. तर इथे तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला अप्लाय फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असा ऑप्शन दिसेल. तर मित्रांनो जे रेग्युलरमध्ये डिग्री कंप्लीट करतात आणि त्याच वर्षी ते अप्लाय करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन दिलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची डिग्री आधीच कंप्लीट झालेली आहे तर त्यांनी इथे अप्लाय फॉर सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो जे रेग्युलरचे विद्यार्थी असतात तर त्यांना इथे डेट दिलेली असते. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला डेट दिलेली असते. आणि जर तुम्ही लेट फी भरली तर तुम्हाला अशा पद्धतीने परत तुम्हाला डेट दिलेली असते आणि तुम्हाला इथे अप्लाय करावं लागतं. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांची डिग्री आधीच कंप्लीट झालेली आहे तर त्यांना इथे कोणतीही डेट दिलेली नसते. तुम्ही डायरेक्ट इथे सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुम्ही कधी पण अप्लाय करू शकता. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला इथे कोणतीही डेट वगैरे दिलेली नसते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन ऑप्शन समजले असेल, रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आणि सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट. तर इथे तुम्हाला एक व्ह्यू रिक्वायर्ड डॉक्युमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. यावरती क्लिक करा. तुम्हाला अप्लाय करताना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला अप्लाय करताना फक्त लास्ट इयरचं मार्कशीट लागणार आहे. ओके. तर तुम्हाला हे एकच डॉक्युमेंट लागणार आहे. तर इथे तुम्हाला अप्लाय टू सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शनचं पेज ओपन होईल. ओके. तर हे तुम्हाला सर्व वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे जी माहिती दिली आहे ती माहिती तुम्ही वाचून घ्या. आणि त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलं आहे यावरती टिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल यावरती टिक करा. ओके. त्यानंतर खाली तुम्हाला अप्लायचा ऑप्शन दिसेल. तर अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला तुमचा PRN नंबर दिसेल आणि पुढे तुम्हाला पासिंग गिअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे तुमचं पासिंग गिअर तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर चेक PRN व्हॅलिडेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा PRN नंबर व्हेरीफाय होऊन तुमची माहिती इथे येईल. इथे तुमचा सीट नंबर, जेंडर, त्यानंतर तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, अशा पद्धतीने ऑटोमॅटिक माहिती येऊन जाईल. जर तुमची माहिती चुकीची आली असेल तर तुम्ही ते एडिट सुद्धा करू शकता. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे एडिटवरती. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती इथे चेंज सुद्धा करू शकता. ओके. तर इथे सीट नंबर चुकीचा आलेला होता, त्यामुळे इथे मी सीट नंबर चेंज केलेला आहे. त्यानंतर बाकीची माहिती ते बरोबर आहे. त्यानंतर स्टुडंट नेम इन मराठी, तुम्हाला इथे तुमचं नाव मराठीमध्ये टाईप करावं लागेल. ओके. तर इथे तुमचं जे इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे तेच नाव तुम्हाला पुढे मराठीमध्ये टाईप करायचं आहे. ओके. तर इथे मराठीमध्ये टाईप करा. त्यानंतर पुढे मदर नेम दिलेला आहे, त्यानंतर पुढे मदर नेम इन मराठी तुम्हाला इथे मराठीमध्ये टाईप करायचं आहे, तुमच्या आईचं नाव. ओके. त्यानंतर इथे कंट्री तुम्ही इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर स्टेट निवडायचं आहे. पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. त्यानंतर तालुका तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला इथे पिनकोड फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर पुढे मोबाईल नंबर फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमचा ईमेल ID फिल करायचा आहे. तर इथे तुमचा ईमेल ID फिल करा. त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड विचारलेला आहे तुमच्या कॉलेजचा, त्यानंतर कॉलेज कोड इथे विचारलेला आहे आणि पुढे तुम्हाला कॉलेज नेम इथे विचारलेला आहे. ओके. तर इथे क्लिक हेअर टू सर्च अँड सिलेक्ट कॉलेज यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या कॉलेजचा जो कोड असेल तो कोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके. इथे सर्चमध्ये तर इथे तुमच्या कॉलेजचा तुम्ही इथे कोड फिल करा. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजचा कोड फिल करून तुमच्या कॉलेजचं नाव तुम्ही इथे सर्च करू शकता. तर इथे तुमच्या कॉलेजचा कोड येऊन जाईल, त्यानंतर इथे तुमचा पिनकोड येऊन जाईल कॉलेजचा आणि पुढे कॉलेजचं नाव येऊन जाईल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज तुमचं सर्च करू शकता. तर इथे सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची ऑटोमॅटिक माहिती येऊन जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता पिनकोड, कॉलेज कोड आणि कॉलेज नेम ऑटोमॅटिक आलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव इथे फिल करा. त्यानंतर फॅकल्टी नेम यावरती क्लिक करायचं आहे. ओके. तर तुमची जी फॅकल्टी असेल त्यावरती इथे क्लिक करायचं आहे. इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कोर्स नेम इथे निवडायचा आहे. ओके. तुमच्या कोर्सचं नाव इथे निवडून घ्या. त्यानंतर इथे पासिंग मंथ ऑटोमॅटिक आलेला आहे, त्यानंतर पासिंग ईयर पण आलेला आहे. पुढे तुम्हाला रिझल्ट मोड इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे तुमची ग्रेड तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर डिलिव्हरी टाईप यावरती तुम्हाला बाय पोस्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते बाय पोस्ट तुमचं येणार आहे. ओके. त्यामुळे तुमचा ॲड्रेस आणि तुमची बाकीची माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. ओके. त्यानंतर अशा पद्धतीने प्लीज अपलोड डॉक्युमेंट तुम्हाला ऑप्शन येईल, तर इथे क्लोज करायचं आहे. तर इथे तुमचा मार्कशीट अपलोड करा. तुमचं जे लास्ट इयरचं मार्कशीट आहे ते इथे अपलोड करा आणि अपलोड करताना फक्त तुम्ही PDF फॉर्मॅटमध्येच इथे अपलोड करायचं आहे. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे क्लिक करून तुमचं मार्कशीट अपलोड करा. इथे मार्कशीट अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने टोटल 1 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली मेसेज येईल. तर इथे क्लोज करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची. ओके. इथे तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या. तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर पुढे तुम्हाला प्रोसीड टू पे यावरती क्लिक करायचं आहे. ओके. तर इथे तुम्ही जे मार्कशीट अपलोड केलेलं आहे ते तुम्ही इथे चेकसुद्धा करू शकता. तर इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला आय बटन दिलेलं आहे, यावरती क्लिक करा. तुमचं डॉक्युमेंट तुम्ही इथे बघू शकता. ओके. तर अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या, व्यवस्थित दिसत आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. ओके. जर तुमची माहिती चुकली असेल तर तुम्ही इथे एडिट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून माहिती तुम्ही चेंज करू शकता. ओके. जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर पुढे प्रोसीड टू पे यावरती क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी पेज ओपन होईल. तर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी इथे पेमेंट गेटवे ओपन झालेला आहे. तर इथे तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र यावरती टिक करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने टिक करून घ्या. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. तर तुम्ही ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर UPI, नेट बँकिंग, तुम्ही ते सिंपल UPI किंवा डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. ओके. तर मित्रांनो ही लिंक फक्त इथे 15 मिनिटासाठी ॲक्टिव्ह असणार आहे. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर 15 मिनिटच्या आतच तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही सिंपल UPI करत असाल तर UPI वर क्लिक करा. इथे शो QR कोड यावरती क्लिक करा आणि QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येईल, पेमेंट रिसिव्ह सक्सेसफुली. ओके. जर तुम्हाला पेमेंटला जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये क्लिक करू शकता आणि हे जो मला हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे स्टुडंट डॅशबोर्ड यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तुमचा ॲप्लिकेशन ID, त्यानंतर PRN नंबर, सीट नंबर, तुमचं नाव, त्यानंतर ॲप्लिकेशन टाईप, सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट इथे दिसत आहे. ओके. त्यानंतर पेमेंट स्टेटस इथे सक्सेस झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲक्शनमध्ये व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे. ओके. जोपर्यंत तुमचं सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा फॉर्म सांभाळून ठेवायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही याची PDF सेव्ह करून घ्या. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे. तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.